अरे तात्याले बाहेर या. ते घरी नाही आहे, ते तर वावरात गेले. त्याच्यासाठी पत्र आलं. हे पत्र काय त्याच्या नावाचं? कायचं होय पत्र? अरे वाचा शांततेत घरी जाऊन अंद्र. कायचं होय मला थोडी माहित आहे. जाऊ द्या, आपल्याला काय खोलाली पुरण ते. काय आहे ते आल्यावर माहित पडन कायचं पत्र होय तर. म्हणे आहे का घरी? हा घरीच आहे. काय होय आलं? पत्र आलं त्याला मुंबईहून. म्हणे हे पत्र आलं रे तुला मुंबईहून. ये बाहेर आहे बरं. कायचं होय दाखवा बरं वाचून थोडंसं. अरे नाही ते वाचून नाही दाखवत आम्हाला. खोलता नाही येत. ज्याचं होय त्यालाच द्या लागते पहिले. काय आलं काका आता? अरे पाय ना काय व्हायचं. मी कसं काय पाहू? मला वाचून सांग. हे तर बिग बॉसचं दिसू राहिलं. मला कसं काय बोलावलं बिग बॉस मध्ये? हे सोन्यान चेत्याचं काम नाही होय चेंगड करायचं. त्याचंच काम दिसू राहिलं. कायचं होय रे तुम्हाला आलं हे? हे तात्याला लिपापा सारखाच आला तुले आला. कायचं होय का पेन्शन गिन्शन भेटू आलं का तुम्हाला गव्हर्नमेंटचं? पेन्शन नाही होय. कोणीतरी गावातलं आमच्यासोबत चेंगड करू राहिलं. हे बिग बॉसचं तुम्हाला आमंत्रण आलं म्हणून असं त्यानं लेटर पाठवलं आम्हाला. अरे कोणी चेंगड नाही करू राहिलं. मुंबईहून आलेलं होय ते. त्याचे पत्र आहे तुले मुंबईहून आलेलं होय. चेंगड नाही करू राहिलं कोणी. पहिले त्याची शहानिशा कर तू. नाही तर बस आणखीन वांजत काम. अरे ते एवढे हुशार आहे. ते मुंबई काय ते दिल्ली काय ते अमेरिकेहूनही पाठवते पत्र. त्याचं सोडून द्या तुम्ही. बरं बा तुमचं काय आहे? माझं काम होतं पत्र आणून द्यायचं. मी आणलं. चला जाऊ दे मला. कोणाचं पत्र आलं रे? मामाचं पत्र आलं का तुले? अरे मामाचं पत्र नाही होय. हे बिग बॉसनं पत्र पाठवलं. आमंत्रण दिलं बिग बॉसनं का तुम्ही खेळायला या म्हणून. आता हे काय बिग बॉस काही पाठवत नाही आपल्याला. हे सोन्यान चेत्या काहीतरी मजा करू राहिले आपल्यासोबत. हे मी पाहत असतो ते काय बिग बॉस? हा होय तेच. पण आता त्यानंच पाठवलं का याही पाठवलं. हे चेंगड करते ना पोट्टे दोघं जण. पाहिजे बापा काय आहे तर. अरे बंडू पाटील बंडू पाटील या बाहेर या. हे पत्र आलं तुमचं. हे पत्र घ्या मुंबईहून आलं. बंडू पाटील हे घ्या. कुठे चालले दोघे जण? येतो ना जरा शहराचा फेरफटका मारून नाही येऊ काय? इथं बसल्या बसल्या बोर होते ना. आता तात्या गेले वावरात आणि पाटील गेले वावरात. जरा ते कसं आमच्या वयाच्या आहे तर गोष्टी चालते जरा. आणि दिलीप भाऊ नामदेवराव आहे ना मग तुमच्या वयाचे. अरे हे पाहिजे दोघं ते पाहिजे. मग जरा चर्चेत बसायला मजा येते नाही काय? काय वाचू राहिले हो नामदेवराव पेपरात एवढं? पाव म्हटलं जरा काही कामाचं भेटते काय. काही महत्वाचं असलं तर वाचायचं नाही तर राहिलं मग. हाय आता पेपर तर काही ना काही वाचा. थोडीशी स्मरणशक्ती वाचल्यानं जास्त होते म्हणून वाचू राहिलो. चांगला आहे. स्मरणशक्ती पेपरानं वाढवा आणि दारूनं कमी करून टाका. तेवढं चालतच असते. एवढं थोडी बारीक पा लागते. मोहन सोंडे पत्र घ्या तुमचं. कायचं होय पत्र? कोण पाठवलं बा मला पत्र? अरे शाहरुखाचं घर कोणतं होय? कुकडे शाहरुखाचं घर? हा का होय इथंच तो बाय शाहरुख आहे. मीच होय म्हटलं शाहरुख आहे. पत्र होय कोणाचं पण आणि कुठून आलं? मुंबईहून आलं ते. फक्त एवढंच माहित आहे मला. बाकी काही माहित नाही. कायचं होय रे शाहरुख आहे? कोण पाठवलं तुले पत्र? बिग बॉस म्हणून नाव दिसू राहिलं बा याच्यावर. बिग बॉस आल्यानं बोलावलं का आपल्याला? हा बिग बॉस नाव दिसू राहिलं इथं. मल्लेन तुले सारखं झालं वाटते मोहन. हा हे काय होय सारखाच तर कागद आहे. मला तुला सारखं झालं. बिग बॉस आल्यानं काय बोलावलं आपल्याला? का सोन्यान चेते चेंगड करू राहिले फालतूचे आपल्यासोबत? अरे तेच असं तुमच्या दोघांसोबत चेंगड करू राहिले. नाही तर कोण बिग बॉस बोलावते तुम्हाला काही आपलं. पण इथं मुंबई लिहून आहे ना. मुंबईहून कसे पाठवून ते? सही आहे शिक्का आहे म्हटलं इथं सलमान खानचा. काय माहित बा मग. पा जरा सहा निशा करून पा जराशी. इकडे तिकडे विचारून पा. जो याच्या पहिले कोणी गेला असन त्याला विचारून पा तुम्ही का असं काही येते का बा. कसं आहे तुम्हाला तिथून आमंत्रण आलं असन आणि तुम्ही जासान नाही. लोक तिथं मरमर करते झाले. तेच तर विचार पडला का आमच्या दोघालेच कसं काय आलं हे बाकीच्या कोण नाही आलं. त्याला विचारा लागत होता त्या काकाले का आधी कोणाला आलं बा का आमच्या दोघालेच आलं. मग तर माहीत पडत होतं. चला येतो बा आम्हाला उशीर उर आला. आता अधिक कोणी गेलं असतं आपल्या ओळखीचं तर आपण विचारलंय असतं त्याले काही असं काही येते काय म्हणून. पण आपल्या कोणी ओळखीचं नाही आहे ना. जाऊ दे बरं सोडायचा पिच्चा. पाहू नंतर काय आहे ते. अरे कुठं चालले हो केलविले राव? बस कामासाठी निघालो होतो. शेता नाव तुमच्याच पोरात आहे ना? हा काहून काय झालं? काही झालं नाही. त्याच्या नावाचं मुंबईहून पत्र आलं. हे घ्या. मुंबईहून पत्र दाखवा बरं इकडे. कोणाचं व्हायचं का? पोलीस भरती मारली होती का पोट्ट्यानं? मला वाटलं का पोलीस भरतीचाच होय. आता बिग बॉस तर होय म्हणते बा. बिग बॉसनं काय बोलावलं यायला? याच्यासोबत गावातले अधिक दोघं तिघं जण आहे. त्याला असं झालं पत्र. त्याला म्हटलं होतं का पोलीस भरती मार. तर त्यानं हे बिग बॉस भरती मारली. येऊ द्या त्याला बाहेर. अरे इकडे ये शच्या ये बाहेर बरं 2 मिनिटं. काय म्हणता हो बाबा? हा जरा असं म्हटलं मोबाईल पाहू राहिलो होतं तर देऊ राहिले आवाज. काय म्हणता? कोणतं काम पडलं माझ्यासोबत तुम्हाला? अबे जीवात भरापासून मोबाईलच पाहायचा का? इकडे ये जरासा इकडे ये. काय म्हणता? आणि कायचा कागद होय तुमच्या हाती? का रे तुले म्हटलं होतं का पोलीस भरतीचा फॉर्म भर. तर हे बिग बॉस भरतीचा फॉर्म भरला काय? हा हे बिग बॉस वाल्यानं तुला कसं बोलावलं रे? रिकाम सोटायला काय बोलू राहिले बाबा? बिग बॉस आल्यानं मला बोलावलं. पाहू द्या बरं कागद इकडे. इन्व्हिटेशन फॉर द चेत्या किलबिलेराव हरपले फ्रॉम बिग बॉस मुंबई. अरे बाप रे जमलं. 1 नंबर जमलं काम तर.
तुला म्हटलं होतं का पोलीस भरतीचे फॉर्म भर, त्या ह्या कोणत्या भरतीचा फॉर्म भरला हा? आणि काय जमलं त्याला? अरे पोलीस भरतीचं नका लावू ना बाबा तुम्ही. पोलीस भरतीच करू राहिले काय? अरे एवढ्या मोठ्या भरतीत नंबर लागला आपला, हेच तर महत्वाचं आहे. तुले ऑनलाईन फॉर्म भराले पोलीस भरतीसाठी पैसे दिले होते म्या, हे बिग बॉस भरतीसाठी नाही दिले होते. अरे इथं 10वीच पास नाही आहे तर पोलीस भरतीत कुठं घेन मले? जाऊ दे ना, हे बिग बॉस भरतीत तर घेतलं, नापास असून जमलं ना आपलं काम. आपाजी अधिक कोणाचं नाव आहे त्याच्यात? सोन्या गुलकंदराव हरपले. मी येतो तुमच्या सायकलीवर सोबत, चला. पाय लागू बाबा, हा बिग बॉसचा वर्ल्ड कप आपल्या घरी आला पाहिजे असा आशीर्वाद द्या तुम्ही. कायचं बिग बॉस होय काय होय हा? मला जर काही माहित झालं आडवं तिडवं काही आहे का तुमचं आलं पाहून घेजो. हा चांगले सोडपे खाशील. आणि तिकून आल्यावर म्हटलं सारखा 10वीचा अभ्यास करायला बसजो. हा नाही तर मी आहे तू आहे मग. अरे आता बिग बॉस मध्ये पास झाला माणूस आणि तुम्ही 10वीची परीक्षा घेऊन बसले का आता? जाऊ दे आम्हाला. कायचं बिग बॉस काढलं तर पाहतो ना त्याचं आलं. फार वाया गेलंय बोट्ट. दे ना 50 रुपये. 50 रुपये मागू राहिलो मी, जास्त मागू राहिलो काय? अरे तुझ्या पैशाचं काय करतं तू? मला 50 रुपये मागतं हा? तुझ्या पैशाचं काय करतं? काही कमाई कुठे जाते रे? एवढा मोठा व्याजाचा धंदा करतं, इकडे तिकडे कामं चालूच राहते, आडवे तिडवे हात मारणं. ते पैसे काय करतो तू? सांग ना वा, सांग ना याले. जाऊ दे ना म्हणा कामाले, का राहू घरीच आता? चल होय रे, भाद्र्या तोंडाच्या इकडे होय. 50 रुपये मागते तो. कायले पाहिजे रे? जास्त पैसे एवढे मोठे पैसे आहे. दे ना 50 रुपये दिल्याशिवाय मी तर तुम्हाला कामाला जाऊ द्यायचं राहिलो नाही. मला 50 रुपये द्या, नंतरच कामाला जाऊ देतो. अरे सांग ना वा, सांग ना. काही झोडपू आता धरून मी सायकलीच्या खाली उतरून हा? झोडपू का धरून बाबू आता? येलू राहिला का जास्तीचा? 50 रुपये आहे नाही. 50 रुपये द्याव का रे तुले? हा 450 रुपये रोजानं मी कामाला चाललो, तुले 50 रुपये देऊ त्यातले. दे ना बाबा 50 रुपये दे ना. काय होई हा? 1-2 दिवस गेले का 50 मागतं, 1-2 दिवस गेले का 50 मागतं. करता काय रे पैशाचं? तुझी कमाई कुठे जाते? तू हे व्याजानं लोकांच्या वस्तू ठेवतं, त्याही कमाई कुठे जाते रे? अरे बाबा आता बिशी चालू राहिली, बिशी भरतो ना म्हणून मागू राहिलो. तुले ते बिशी भरायची आहे का अधिक काय भरायचं आहे? मा भरोशावर नको भरू, त्या भरोशावर भरत बस. मा मागं नको लावते फालतूचं बेशीन पेशी. सोन्या ए सोन्या, अबे आपल्याला बिग बॉस मध्ये बोलावलं काय? अबे काय बोलू राहिला तू? आपल्या दोघालेच का फक्त? अरे हा आपल्या दोघालेच बोलावलं. तुमच्या दोघालेच नाही बोलावलं, अधिक 2-3 जण आहे. आणि तो पांटेरवाला बी आहे, मोहन सोंडे. हा तो शाहरुख बी आहे, लय जण आहे. आधी गावचा सरपंच आहे. अरे यायला बोलावलं काय? काय ले काय शेत्या यायला नव्हतं बोलावाचं ना. याच्या जणात तर काम बेंगून जाईन आपलं. काय यार, हे पहिले आपल्या घराकडे आले पाहिजे होतं रे, मग बरोबर जमत होता आपला खेळ. कायचं बिग बॉस रे तुमचावाला? 10वीचा अभ्यास कर, विषय काय ते राहिलेले पहिले, आणि मग ते बिग बॉस हो का फिग बॉस खेळत बस. अरे बाबा बिग बॉस म्हणजे तुम्हाला माहित नाही काय? डायरेक्ट टीव्हीवर येईन आम्ही, टीव्हीवर गेम खेळायला चाललो टीव्हीवर. कुठं जायचं आहे जाय, फक्त 10वीच नापास झाला तू आता डबल का तू पाहून घेजो. अरे बाबा 50 रुपये लवकर पाणी होऊन जाय. 50 रुपये काही नाही आहे. कायचं बिग बॉस आहे रे तुमचा हा? एवढं लक्षात ठेवा दोघे जण तुम्ही. जर का तुम्ही 10वीत नी नापास झाले तर तुमचा बिग बॉसच काढतो कसं असते तर. अरे आप्पाजी तुम्ही तिकडे चालले असन तर आम्हाला तात्या लेलेच्या वावरात सोडून द्या ना जाता जाता. अरे नाही रे, हे घे चाला आणि मला जाऊ दे. मला काय बाकीचे कामं नाही आहे काय? तुम्हाला का सोडून द्यायला आलो काय? आणि तू उतरा लवकर मागचा. काय टेन्शन घ्यायला लागते काय? घरी आहे ना आपल्या गाडी. चल गाडीने जाऊ लवकर 2 मिनिटात घरी आला पाहिजे वापस. अरे ते त्या दोघांचं काम आहे ना, सोन्यांचे त्याचं त्यानं चेंगड गेली असन. आपल्याला काय येते बिग बॉस आणि फिग बॉसचं बोलावणं हा? आपल्याला काय समजतं त्याच्यातलं? आजी नाही ना जी, मुंबईहून पाठवलं होईन ते. सलमान खानचा सही शिक्का आहे त्याच्यावर. जाऊ दे, आलं तर आलं. फेक बरं तो तिकडे कागद. जाय काम कर आपलं. येतो मी अर्ध्या 1 घंट्यात. जरासा आराम करायला बसला का काही ना काही चालूच राहते यायचं. येतेच कायले काय मालूम आहे माणूस. तर वावरात झोपास काढते आणि घरी झोपास काढते. या म्हटलं काय हातभार लावण कायचं. तात्या ओ तात्या. आता तर झोपले काय नाटकं करते ना. एवढे झोपले का लगे? अरे वसंतराव उठवा बरं तात्याले. उठवा ना, लय झोपले राजू. हट जा तुम्ही पाटील तिथून. तसे काय ते आवाजानं उठन नाही. आता भाला टोचा लागन. अरे मेरे बापरे, काय होय काय होय वसंतराव? अरे बाबा तुम्ही झोपले जेवढे घारघूर होते काय करणार आहे? किती वेळचा आवाज देऊ राहिले ते पाटील तुम्हाला? हा मी किती आवाज दिले, उठूनच नाही राहिले तुम्ही. आता हे कोणती पद्धत आहे तुमची? हे पद्धत होय का उठवायची? बोला काय म्हणता? एवढं कोणतं अर्जंट काम पडलं तुम्हाला? अरे अर्जंट म्हणजे अरे आनंदाची गोष्ट आहे ना. अरे कॉंग्रॅच्युलेशन पाटील. सांगा आनंदाची गोष्ट सांगा, कोणती आहे तर लवकर. अरे मा घरून फोन आला होता मा बायकोचा. अरे बिग बॉस मध्ये बोलावलं म्हणते मले. अरे फसले हो पाटील, तुम्ही फसले सोन्या चेत्याच्या जालमध्ये फसले तुम्ही. अरे सोन्या चेत्याचं काम होय ते चिवत्या बनवायचं काम सोन्या चेत्याचं होय. तुम्ही फसले त्याच्यात. अच्छा हाव काय? तरी तर म्हटलं मी
मी विचार केला काय म्हटलं आपल्याला कसं काय येन, आपली ना वळकी ना पाळकी ना कोणतं काय समाजकार्य काही नाही, आणि आपल्याला कसं काय येन म्हटलं बिग बॉस मधून. अरे ते काय कोणाला बोलावते काय, ज्याचे चांगले कामं धंदे असले आणि त्याला टाइमपास करायला पाहिजे अशा लोकांना बोलावते ते. अरे हे दोघं लय हुशार आहे ना, यायला काही गमलं नसत, चला असे कामं करू फालतूचे. म्या म्हटलं बा बोलावलंच का आपल्याला जा लागते काय. कायचं म्हणून राहिले म्हटलं तुम्ही ते बिग बॉसचं काय? अरे माय घरी आलं म्हणते ते. हाय पाटील, आता ते वसंतराव सोबत बी चेंगळबाजा करायला लागले, ते सुधरत नाही, वयाचे नाही पात ना काही नाही, आपल्यासोबत ठीक आहे हा, आणि वसंतराव सोबत काय मजाक करा. अरे नाही ना हो तात्या, मी मोबाईलवर जरा शहानिशा करून पाहिली ना, ते ओरिजिनल होय म्हणते ना. चला बरं घरी जरा पाहू काय आहे तर शहानिशा करू थोडीशी. पाहिजे म्हटलं इकडे. वाह पाहतो ना, पण तिकडे जर जायचा मौका भेटला बिग बॉस मध्ये मग नाही पाहू शकन. तवाची तवा पहिले आता पाहून घ्या. बिग बॉस मध्ये गेल्यावर कायले बसतो मी इथं डोक्याले ताप सोकारीन फोकारी करत, बस झालं मग आपलं कामच जमून जाते. हे काय येऊ राहिले दोघं जण इकडे. का रे बंद कर ना तुमचे तमाशे, आतापर्यंत ठीक होतं, हे कोणती मजाक करून लावली आता तुम्ही. हे बिग बॉस म्हणून कागद पाठवलं तुम्ही घरी आणि त्याच्यावर लिहिलं का मुंबईहून आला. आम्ही कायले पाठवले, आम्हाला तर कागद आले. अरे आम्हाला आले ना हो तात्या, हे काय होय. अरे आम्हाला आले ना, हे काय होय. ते आम्ही पोस्टमन काकाला विचारलं का, म्हटलं कोणाला आलं, तुमचंही नाव सांगितलं आणि तुम्ही दिसले आम्हाला सकाळी वावरात जातानी, म्हणून इकडे तुम्हाला सांगायला आलो. पाहू तात्या म्हटलं होतं ना तुम्हाला, अरे ते मुंबईहूनच आलेले होय आणि बिग बॉसनंच पाठवले होय, आपल्याला जा लागते वाटते बिग बॉस मध्ये. चला गावात चला, पहिले कोणाला आले आणि कशा आले ते पहिले पाहून घेऊ, त्याची शहानिशा करू, काय खरं आहे खोटा आहे. कोणी मजाक बी करू शकते आजूबाजूचे गावाले आपल्यासोबत, म्हणून राहिलो. चला बरं मोहनदाच्या पांटेला बशी या तुम्ही. अरे मले आलं ना बिग बॉस म्हणून आमंत्रण, का तुम्हाला या 3 दिवसात येणार आहे म्हणून तिथं. अच्छा तुले आलं काय? अरे काही नाही आहे असं, ते सोन्यान चेत्याचे कामं होय सगळे, काहीच नाही असं. मला वाटलंच ना. अरे बिग बॉस वाले बाकीच्या देण सोडून आणि आपल्यालाच बोलावून काय, हा पुऱ्या गावातलं दिलं सोडून आणि आपणच का 4-5 जण आपल्यालाच बोलावून काय. ते माया पहिलेच लक्षात येऊन गेलं का हे त्या दोघांचं काम आहे म्हणून फालतूचे चेंगळ करू राहिले ते. त्याला सांगा लागेल फक्त भेटू दे, सकाळपासून भेट नाही त्याची, घेतो ना त्याला फाईलवर. अशी चेंगळ नका करत जाऊ, नाही घरचे बी विचारात पडते ना. अरे नमस्कार हो नामदेवराव. काय राजू काय वाचू राहिले तुम्ही पेपरात एवढे. काही वाचावं म्हटलं थोडंसं, तेवढी स्मरणशक्ती चांगली राहते. अरे तात्या हे आला आम्हाला बिग बॉसच्या इकडून आलं म्हणते मुंबईहून, सलमान खानची सईन शिक्का बी आहे बिग बॉसचा याच्यावर. तर काय आहे हे पहा बरं तुम्ही. हा ते वाचलं मी बिग बॉस मध्ये बोलावलं म्हणून, पण काय खरं आहे आणि काय खोटं आहे मला तर ह्या दोघांची चालाकी वाटवली सोन्यान चेत्याची. मी इथं पांटेला चालवू राहिलो, मला कसे काय बोलावन, तुले कसे काय बोलावन शाहरुख आहे, आणि तू रे म्हणे तुले कसं बोलावन हे तर विचार कर. हे काय हल्ले लावले रे तुम्ही? हां बिग बॉसचे कागद छापले आणि आमच्या घरी पाठवले तुम्ही, आणि म्हणून राहिले का बिग बॉसनं बोलावलं. अरे आम्हाला आले ना, तुम्हालाच आले काय, आमच्या दोघाले आले. आणि पाहून घ्या असं झालं ना तुम्हाला कागद. मला तर वाटलं खरंच मुंबईहून आपल्याला बिग बॉसनं बोलावलं बिग बॉस खेळासाठी. अरे आपल्याला कायले बोलावन, मी पांटेला चालवू राहिलो, शाहरुख इकडे तिकडे कामाला जाते. हा तुम्ही दोघे असेच आहे लफंडर, आणि आम्हाला बी आपल्यासारख्याला कायले बोलावन. हा बा तात्याला बोलावलं तर काही ना काही म्हणू, कारण ते सरपंच आहे गावचे, 1-2 कामं आहे त्याचे चांगले, हे झाडायचं याचं त्याचं, झाडा लावा पैसे मिळवा योजना आणली होती, तेव्हा असं सलमान खान पर्यंत नाव गेलं बिग बॉस पर्यंत, म्हणून बोलावलं असं बा. आपल्याला कायले बोलावून हे सांगा ना, त्याला बोलावलं असतं तर काही ना काहीतरी वाटलं असतं. अरे मला आलं ना बिग बॉसचं आमंत्रण, आणि पाटीलले आलं, आणि माया वावरातल्या सोकारी वसंतरावले आलं. सांगा अरे काहीतरी घापलेबाजी मले वाटवेल तात्या. आता काहीतरी एका नावाचे 2 जण असन, असं काहीतरी झालं असन आणि ते आपल्याला आलं, मला असं वाटू राहिलं. जाऊ द्या सोळा पिच्चा, चला घराकडे चला, याच्या मागं काही लागायला नाही पुरत बिग बॉस आणि बिग बॉसच्या मागं. मला तसंच वाटू राहिलं काहीतरी एका नावाचे 2 जण असन, असंच काहीतरी गडबड झाली असन. बरं एका नावाचे 2 जण असन तात्या, पण बाबाचे नाव गावाचंही नाव सारखंच असन काय, आणि पत्ता मग. अरे ते तुम्हालाच आलेलं होय, कोणतरी मजाक नाही केली होय. ते मला वाटवलं का तुम्हाला खरंच बिग बॉस वाल्यानं बोलावलं होय. बरं पाहू बा काय आहे ते, घरी हातपाय धुतून जेवण करतो मी. मला तर आधी काही वाटू राहिलं का तुमच्या दोघांचे कारनामे होय म्हणून ते. जाय होय आमचे कारनामे जाय. काय म्हटलं होतं ना तुले मोहन, ह्या दोघांचेच कारनामे होय म्हणून. फेक बरं तिकडे बिग बॉस आणि फेक बॉस, आपले कामं धंदे करा, याच्या मागे काही लागू नका.